मैशाळी योजनेतील कळंबी शाखा कालव्यावर पूल बांधकामास निधी मिळणार, आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नांना यश। मिरज तालुक्यातील मैशाळी योजनेच्या कळंबी शाखा कालव्यावरील बेडग इथं बेडग एरंडोली प्रमुख जिल्हा मार्ग 103 रस्त्यासाठी पूल बांधकाम करण्यास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळ यांच्याकडे केली होती। आमदार खाडे यांच्या पाठपुराव्यास यश आले असून या पूल बांधकामासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे व प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्याचे आदेश नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत। खंडेराजुरी एरंडोली बेडग हा प्रमुख जिल्हा मार्ग 103 असून या रस्त्याची इतर जिल्हा मार्ग मधून दर्जनोक्ती झाल्याने 103 जिल्हा मार्ग हा प्रमुख जिल्हा मार्ग झाला आहे। हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्ण झालाय। या योजनेच्या टप्पा क्रमांक 3 बेडग येथून कळंबी शाखा कालवा निर्गमित होत असून कालव्याची एकूण लांबी 42 किलोमीटर आहे। या कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये बेडग गावाचा समावेश आहे। बेडग गावच्या ग्रामस्थ शेतकरी व विद्यार्थ्यांना एरंडोली गावाकडे जाण्यासाठी कळंबी शाखा कालव्यावर पुलाची नितांत आवश्यकता आहे। कॅनॉलच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचं काम पूर्ण झालंय, त्यामुळे इथं तातडीनं पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती व त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला होता। नुकत्याच मुंबई इथं जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या या मागणीस यश आले असून नामदार विखे पाटील यांनी पूल बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्याचे आदेश संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत।